वास्तव बातमी। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडावी असं आता मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारनं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। भाजपचे जे नेते टीका करत आहेत ते बिथरलेत, त्यांची डोकी कामातून गेली आहेत, त्यांना कळत नाही की मला शांत कसं बसवायचं। मी गोरगरिबांची लढाई लढतोय, पिसळलेल्या कुत्र्यासारखं वागत आहे, त्यांना आम्ही भाव देत नाही। आम्ही तेव्हाच ओळखलंय की यांची बुद्धी कुठपर्यंत आहे आणि ज्ञान कुठपर्यंत आहे। आपण म्हणतो राजकारणी आहे, मोठ्या गाडीत बसतो, चांगले झगी घालतो, पण हे कोणत्या टोकाला चाललेत हे आम्हाला समजलंय। हे सगळे छिछोरे चिल्लर चाळे करत आहेत। मराठ्यांपुढे तुम्ही शांत बसणार नाहीत, डिवचत राहिले तर राजकीय करिअर संपणार, मराठा तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवणार असा इशाराच भाजप नेत्यांना मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर भूमिका काय असं देवेंद्र फडणवीस म्हटल्याचं मी ऐकलं। जर फडणवीस इतकं क्लिअर सांगत असतील तर या तीन नेत्यांनी स्पष्टपणे सांगावं की त्यांची भूमिका नेमकी काय आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हे तिघांनीही सांगावं। जर हे तिघेही म्हणत नसतील तरीही सरकारनं बिनधास्त ओबीसींना आरक्षण द्यावं। सरकारनं जर मराठा आरक्षण दिलं तर मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील, काहीही गरज नाही। तुम्ही विचारलं, त्यांनी सांगितलं नाही तरी तुम्ही आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।